क्रिकेट म्हणजे गेम नसून इमोशन्स आहेत अशी अनेक वेळा चर्चा असते, तसं आपण ऐकत असतो. मात्र हल्ली हे इमोशन्स या भावना इतक्या वाढल्यात का की यामुळे काही लोकांना आपले प्राण गमावे लागतात. अगदी आधीसुद्धा अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आऊट झाल्याच्या नंतर अगदी स्टेडियममध्ये सुद्धा काही फॅनना हृदयविकाराचा धक्का आला आणि त्यामुळे निधन झालं. यामागे अनेक तर्कवितर्क आहेत. खरं तर केवळ सचिन तेंडुलकरवरती हे असलेलं प्रेम किंवा त्या क्रिकेटप्रेमी संदर्भातलं क्रिकेटवरचं प्रेम नसून त्यामागे सट्टेबाजीसुद्धा कारण सांगण्यात येतं. मोठं आर्थिक नुकसान झालं असतं आणि त्यामुळे हृदयविकाराचा धक्का येतो. अशी जरी कारणं असली तर त्यामध्ये क्रिकेट संदर्भातलं प्रेम कमी आहे असंही सांगता येणार नाही. आता हल्ली हा विषय निघण्याचं कारण म्हणजे सध्या दुबईमध्ये एशिया कप सुरू आहे आणि एशिया कपमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका एक मॅच झाली आणि या श्रीलंकेच्या मॅचमध्ये श्रीलंकेचा गोलंदाज दुनीत वेल्लालागे याच्या गोलंदाजीवरती सलग 5 चेंडूवरती 5 षटकार मारणारा फलंदाज म्हणजे अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी आक्रमक फलंदाज आहे आणि त्याने 5 षटकार मारले. तर एका ओव्हरमध्ये 32 धावा त्याने लुटल्या. निष्कर्ष मॅचचा हात झाला की तो सामना श्रीलंकेने जिंकला. मात्र दुर्दैवी घटना ही घडली की त्या मॅचच्या दरम्यान ज्या मॅचमध्ये 5 चेंडूवरती 5 षटकार त्या दुनीत वेल्लालागेला खावे लागले त्याचवेळी त्यांच्या वडिलांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं आणि त्यामुळे बऱ्याचशा श्रीलंकन मीडियाच्या रिपोर्टच्या माध्यमातून असं कळतंय की ते 5 षटकार झाले आणि त्यानंतर त्याच्या वडिलांना हृदयविकाराचा धक्का आला. सामन्याच्या नंतर दुनीत वेल्लालागेला दुबई सोडून त्वरित श्रीलंकेला यावं लागलं. अतिशय दुःखद घटना होती. सामन्याच्या नंतर काही पत्रकारांनी मोहम्मद नबीला ही घटना सांगितली. त्यानंतर मोहम्मद नबी सुद्धा काही वेळासाठी स्तब्ध झाला होता. आता मुळात प्रश्न हा पडतो की खेळाकडे खेळाच्या भावनेने बघणं आवश्यक आहे, कारण भावना हल्ली इतक्या वाढतात की त्यामध्ये एखाद्याचा जीव जात असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे.